दिनांक 4 ऑगस्ट रोजी अनुदानित शिक्षकांचे उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांना निवेदन देण्यात आले। शासन निर्णयानुसार वेतन अनुदानाचे आदेश काढावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। दिनांक 4 ऑगस्टला अनुदानित शिक्षकांची उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले। राज्यातील अनुदानित शिक्षक दिनांक 4 ऑगस्ट रोजी उपसंचालक कार्यालयासमोर आपल्या प्रमुख मागण्याकरिता धरणे आंदोलन करणार आहे। 13 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयाद्वारे विविध निर्णय घेण्यात आले। यामध्ये 1 एप्रिल 2019 पासून अनुदानास पात्र घोषित शाळांना 20% अनुदान व पूर्वी 20% वेतन अनुदान घेतलेल्या शाळांना वाढीव 20% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला। तरी देखील अखेर वेतन अनुदान व वितरणाचे आदेश काढले नाही। तसेच अघोषित शाळा या निधीसह घोषित कराव्यात व 20% मध्येच विद्यार्थी संख्या अभावी अतिरिक्त होत असलेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। आमच्या कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचं पूर्ण महाराष्ट्रभर आज माननीय शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर त्याचप्रमाणे उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये 13 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शाळांना देय असलेले वेतनाचे आदेश तात्काळ काढावे, अन्यथा आम्ही 4 तारखेपासून किंवा 1 दिवसीय धरणे आंदोलन पुकारणार आहे। जर का शासनानं याही पलीकडे जर का आमचा अंत पाहिला तर याचे अति भयानक पडसाद उमटू शकतात। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विनाअनुदानित शिक्षकाचं 1 दिवसीय आंदोलन आहे। महाराष्ट्र राज्य कृती समितीद्वारा हे आंदोलन करत आहोत। खरं तर 15 ते 16 वर्ष झाले विना वेतनाने शिक्षक काम करत आहे। 13 सप्टेंबर रोजी GR निर्गमित झाला, परंतु 15/11/11च्या GRनुसार प्रचलित नियमानुसार या सर्व शिक्षकांना वेतन मिळायला पाहिजे असा पण शासन निर्णय निर्गमित करायला पाहिजे। परंतु आपण बघतो आहे की माननीय शिक्षण मंत्री एका अधिकाऱ्यासारखं पत्र काढतात आणि कालचं जे पत्र वाचून बघितलं की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जर त्यांच्यामध्ये धमक नसेल या शिक्षकांना अनुदान देण्याची तर या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घेणे आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।